ज्ञानेश्वरी अध्याय 6 काही अंश. श्री ज्ञानेश्वर महाराज 6व्या अध्यायाचे वर्णन हे गीतार्थाचे सार, विवेक सिंधूचे पैलतीर आणि योग विश्वांचे भांडार असे करतात. भगवंत सांगतात, निष्काम कर्मयोग व सांख्ययोग ही नावे वेगवेगळी असली तरी दोन्हीचे प्राप्यस्थान हे ब्रह्मस्वरूप ते एकच आहे. ज्यास परमार्थातील परम अंतिम साध्य स्थितीस प्राप्त व्हायचे असेल त्याने निष्काम कर्मयोगरूपी मार्गावर चालण्यास आरंभ केल्यानंतर ब्रह्मात्मैक्य ज्ञान अवस्थेतील साध्य व साधनातील भेद नाहीसा होऊन एकत्व भूमिकेच्या समाधीस प्राप्त होता येते. या साधनेने निपुण झाल्याने इंद्रियात विषयांचे लागण होत नाही व बाह्य देहेंद्रियाद्वारे व्यवहार करीत असल्याचे दिसत असले तरी तो तत्वतः स्वदृष्ट्या क्रिया शून्य अकर्ताच असतो. मिथ्या देहाच्या अभिमानाच्या चित्ताने कोश कीटकाप्रमाणे आपणच आपला घात करून घेतो. आत्मबुद्धीने देहांकार टाकून नित्यसिद्ध असलेले आपले स्वरूप ओळखून ब्रह्मरूप व्हावे व आपले कल्याण करावे. अष्टांग योगाकरिता यम, नियम, आसन, प्राणायाम, ध्यानधारणा, प्रत्याहारसह नियमिततेची गरज असून योगानुष्ठानाकरिता स्थान निवडताना ते संतांचे वास्तव्याने पवित्र असले पाहिजे. योगाभ्यासाकरिता अधिकारी योग्यता ही मनोनिग्रहाने, एकाग्रचित्ताने, नियमिततेने व विषयासक्ती टाकून संयमाने तयार करावी लागते.